नमस्कार फ्रेंड्स. खिडकीमध्ये अवचित येऊन बसलेल्या या आकर्षक पक्षाने चटकन माझं लक्ष वेधून घेतलं. मी मोबाईल घेऊन अगदी हलक्या पावलांनी पुढे जात त्याचं रेकॉर्डिंग करायला निघाली खरी, पण कसला हुशार कळलंच त्याला. हृदयाचा आकाराचा पांढरा चेहरा व छाती, मातकट गुलाबी रंगाचे पंख, त्यावरती छोटे छोटे निळ्या रंगाचे चांदी समान भासणारे टिपके, आकड्या चोच आणि माझ्याकडे रोखून पाहणारे मोठे गडद डोळे. ओळखलेत का तुम्ही? हो, हे आहे घुबड. घुबड हा शिकारी वर्गातील प्रमुख पक्षी असून त्याच्या जवळजवळ 200 प्रजाती जगभरात आढळतात. त्यातीलच एक प्रजाती म्हणजेच गव्हाणी घुबड किंवा धान्याचे कोठार घुबड. याला इंग्रजीमध्ये बार्न आऊल किंवा स्क्रीच आऊल या नावाने ओळखले जाते. हा पक्षी तसा कॉमन असला ना तरी आपणाला त्याबद्दल जास्त माहिती नसते. तेव्हा आज मी तुम्हाला या बार्न आऊलची ओळख त्याच्याच 20 वैशिष्ट्यपूर्ण इंटरेस्टिंग गोष्टींमधून करून देणार आहे. चला तर. नमस्कार, मी प्रणिता सुभाष आपल्यासोबत संवाद साधणार आहे मला भावलेल्या गोष्टी, घटना, पशु, पक्षी, खाद्य आणि भ्रमंती याविषयी रमलखुणांच्या साक्षीने. गव्हाणी घुबड हा साधारणपणे 32 ते 40 सेंटीमीटर उंची असलेला, तर पंखांची लांबी 100 ते 125 सेंटीमीटर असलेला. इतर घुबडांच्या तुलनेत तो जरा जास्त अद्वितीय आहे. आणि काय आहे हे त्याचं वेगळेपण आपण जाणून घेऊयात. बार्न आऊल्स हे जगभरात राहतात आणि अंटार्क्टिका वगळता ते सर्व खंडांवर आढळल्याचे आपल्याला दिसून आलेले आहे. वाळवंट, गवताळ प्रदेश, पाणथळ प्रदेश, जंगले, शेते आणि अगदी शहरी भागांसारख्या विविध वातावरणात आणि उंचीवर बार्न घुबडांचे निवासस्थान आढळून येते. धान्याचे कोठार घुबड विविध ठिकाणी घरटे बांधतात, पण म्हणजे खरे घरटे बांधत नाहीत बरं का. तर रेडीमेड एखादं घरटं असेल किंवा झाडाची ढोली असेल, गुहा, भूमिगत बुरस, इमारतींमध्ये असलेली जे सोडलेली घरटी असतात ते घरटी ह्यांचा ते अंडी देण्यासाठी वापर करतात. हो, म्हणजे धान्याच्या कोठार घुबडाचे आपण जर घरटे पाहिले ना तर अगदी एखादं धान्याचं कोठार किंवा गोदामच आहे असं असल्याचाच आपल्याला भास होतो. त्याचं कारण म्हणजे विविध आकाराच्या झाडांच्या, गुहेच्या, शेतांच्या कोठारांमध्ये घरटे बांधण्याला त्यांना जास्त आवड आहे. त्यामुळेच त्याच्यावरून त्याचे नाव देखील धान्याचे कोठार घुबड असे पडलेले आहे. बार्न आऊल्स आपल्याला दिसताना जरी असे मोठे वाटत असले ना तरी ते वजनाने अतिशय हलके असतात. म्हणजे त्यांच्या मोठ्यात मोठ्या बार्न आऊलचं देखील वजन हे 1 ते 1.25 पाऊंडच्या आतच असते. या बार्न घुबडांच्या पंखांच्या काठावर अत्यंत मऊ पंख असतात आणि त्यामुळे त्यांचा उडताना अजिबात आवाज होत नाही. त्याचा फायदा त्यांना शिकार पकडण्यासाठी होतो. गव्हाणी घुबडाची ऐकण्याची शक्ती आहे ना ही अविश्वसनीय आहे. असं म्हटलं जातं की 30 फूट चौरस खोलीत जर एखादा उंदीर असेल ना त्या उंदराच्या हृदयाचे ठोके देखील ते ऐकू शकतात. वाव, ग्रेट ना. सामान्यतः पक्षी किंवा सस्तन प्राण्यांच्या अनेक प्रजातींमध्ये नर अधिक रंगीबेरंगी आणि दिखाऊ असतात. परंतु बार्न घुबडांच्या बाबतीत मात्र मादी घुबडाच्या छातीच्या पिसारावर अधिक लाल आणि नरापेक्षा जास्त टिपके दिसून येतात. अगदी असंही बोललं जातं की जितके जास्त टिपके ना तेवढी ती मादी जास्त स्ट्रॉंग आणि हेल्दी असते. तरी पण पटकन आपण मादी आणि नरांमध्ये फरक करणे तसे कठीणच जाते. बाकीच्या घुबडांप्रमाणे गव्हाणी घुबड कर्कश ओरडून खूप गोंधळ वगैरे घालत नाहीत बरं का. ते फक्त 2 सेकंदासाठी कर्कश आवाजात किंचाळतात. तेही मुख्यत्वे करून नर मादीला आकर्षित करण्यासाठी करतात आणि त्या बदलात मादी थोड्या मधुर आवाजात त्याला प्रतिसाद देते. बार्न आऊलची सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट माहिती आहे का? ते आपले अन्न संपूर्ण गिळतात डायरेक्ट. ते त्यांचं अन्न साफ करत नाहीत किंवा चघळत देखील नाहीत, तर त्वचेसकट संपूर्ण अन्न गिळतात. त्यानंतर गिझार्ड नावाच्या एका विशेष अवयवाच्या मदतीने ते गिळलेल्या शिकारीची त्वचा आणि हाडे यांच्यापासून बनलेल्या अपचनाच्या गोळ्या बाहेर खोकून काढून टाकतात. मादी बार्न आऊल आहे ना हे आपली घरटी बनवण्यासाठी गोळ्या खोकतात
आणि तिच्या पायांनी ते चिरत चिरत त्यांना त्या कपासारखा असा आकार देतात, ज्यामध्ये ती सुरक्षितरित्या अंडी देऊ शकते. एका वेळेस साधारणपणे 4 ते 5 अंडी ती घालते आणि 29 ते 34 दिवसात या अंड्यांमधून छोटी छोटी पिल्लं बाहेर येतात. एकदा वापर केलेले घरटे कधीकधी नंतर दुसरी जोडी देखील वापरते. जेव्हा हे बाण घुबड घरटे बांधतात ना, तेव्हा त्यामध्ये ते अतिरिक्त म्हणजे एक्स्ट्रा अन्न साठवून ठेवतात, ज्याचा वापर जेव्हा बाळ जन्माला आल्यावर त्यांना पोटभर पोषक अन्न मिळावं आणि त्यांची वाढ चांगली व्हावी, हा त्याचा हेतू असतो. बघितलं किती स्मार्ट आणि वर्कोहॉलिक असतात हे बाण आऊल. बाण घुबड हे निशाचर शिकारी म्हणून ओळखले जातात. म्हणजे अगदी काळोख्या अंधारात देखील शिकार करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. एकतर ते उडताना त्यांचे पंख आवाज करत नाहीत आणि त्यांची श्रवणीय शक्ती देखील अफाट असते. त्यामुळे अगदी गवताखाली किंवा बर्फासारख्या आच्छादनाखाली जरी त्यांची शिकार दडलेली असेल ना, तरी ते सहज शोधून काढतात आणि त्याची शिकार करतात. इतर घुबडांप्रमाणेच बाण घुबडांचे कान त्यांच्या डोक्याच्या बाजूला वेगवेगळ्या उंचीवर असतात. त्यांचे कान वेगवेगळ्या दिशांना तोंड देत असल्यामुळे डोके न फिरवता देखील ते आवाजाचा स्रोत अचूकपणे शोधू शकतात. बाण घुबडांच्या कानांवरील पिसांचे लहान आवरण त्यांना त्यांच्या कानात थेट आवाज जाण्यास मदत करतात. त्यामुळे त्यांची श्रवणशक्ती ही शक्तिशाली होते. बाण घुबडांना रात्रीच्या गडद अंधारात देखील स्पष्टपणे दिसते, म्हणून तर ते रात्री सहजपणे शिकार शोधू शकतात, ज्यामुळे इतर प्राण्यांसाठी ते रात्रीचे भयानक शिकारी म्हणून ओळखले जातात. बाण आऊलची केवळ श्रवणशक्तीच नाही बरं का, तर स्मरणशक्ती देखील चांगली असते. म्हणून तर त्यांनी ऐकलेले विविध आवाज ते लक्षात ठेवू शकतात आणि ज्याचा फायदा त्यांना शिकार शोधताना होतो. म्हणजे आवाजाद्वारे शिकारीची जर काही हालचाल असेल, चालत असेल, थांबला असेल, तर ते देखील त्यांना लक्षात येतं आणि त्याच्यावरून ते आपली शिकार करू शकतात. स्त्रियांना आकर्षित करण्यासाठी नर बाण आऊल वेगवेगळ्या प्रकारची उड्डाणे करतात आणि वेगवेगळ्या पोझिशन्स देखील घेत असतात. ते घरट्यांच्या आत आणि बाहेर उड्डाण करून त्यांना संभाव्य घरट्याची ठिकाणे देखील सादर करतात. थोडक्यात काय तर घरदार दाखवलं जातं. बाण आऊल हे सहसा एकपत्नीक असतात आणि त्यांची जोडी आयुष्यभर टिकते. धान्याचे कोठार घुबडाला शेतकऱ्यांचा खरा मित्रच म्हणावा लागेल, कारण बाण आऊल किंवा धान्याच्या कोठार घुबडाचे प्रमुख अन्न आहे उंदीर. आणि असं म्हटलं जातं की जर ह्या बाण आऊलचे एक कुटुंब शेतामध्ये राहत असेल तर ते एका वर्षात 1000 उंदीर खाऊ शकतात. म्हणजेच उंदरांमुळे शेतीच्या नुकसानावर बाण आऊल मोफतच नियंत्रण ठेवण्याचं काम करतं. उंदीर हे जरी बाण आऊलचं प्रमुख अन्न असलं तरी देखील बाण आऊल इतर लहान सस्तन प्राणी, लहान सरपटणारे प्राणी, कीटक, वटवाघूळ, ससे यासारखे प्राणी देखील खातात. एवढंच नाही तर मैना, साळुंकी, बदक यासारखे पक्षी देखील ते शिकार करतात. बाण घुबडांचे आयुष्य हे सरासरी जंगलांमध्ये 1 ते 5 वर्षाचे असते. पण जर त्यांना सुरक्षित वातावरण लाभलं ना, तर ते 20 ते 25 वर्ष देखील जगू शकतात. बाण घुबड जगभरात आढळतात, त्यामुळे त्यांच्या जगभरामध्ये जवळजवळ 46 जाती आहेत, ज्यामध्ये उत्तर अमेरिकन बाण घुबड ही सर्वात मोठे आहे, तर सर्वात लहान बाण घुबड हे गॅलापागोस या बेटावर आढळल्याचे सांगितले जाते. सो फ्रेंड्स, हृदयाच्या आकाराच्या, गोड चेहऱ्याच्या या बाण आऊलविषयी किती वेगवेगळ्या गोष्टी आज आपल्याला समजल्या ना. खरं सांगू का फ्रेंड्स, आपलं हे आजूबाजूचं विश्व सुंदर आणि सुसह्य करण्यासाठी आपल्याबरोबरच निसर्ग आणि निसर्गातील हे वैविध्यपूर्ण पशु पक्षी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. तेव्हा त्यांची काळजी घेणे, त्यांना जपणे हे आपलं प्रथम कर्तव्य नाही का? सो त्यांची देखील काळजी घ्या, निसर्गाची काळजी घ्या. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं का? नसेल तर करा. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंची माहिती आपणापर्यंत लगेच पोहोचेल. तोपर्यंत बाय फ्रेंड्स, टेक केअर.